नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण इथे बघत आहे सातारा स्पेशल एकदम तरीवाले झणझणीत चमचमीत स्वादिष्ट अशी चिकन करी। तुम्ही बघू शकता मस्त अशी तरीदार बनवून तयार होते। चवीला तर खूप छान लागते ही। इथं आपण हे सातारा स्पेशल चिकन करी बनवायला तर सुरुवात करूया। पण तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे, अजिबात कुठेही स्किप करू नका। जर स्किप करून बघितला तर मग तुमची चिकन करी ही छान अशी झणझणीत तरीसारखी होणार नाही। तर मग व्हिडिओ संपूर्ण बघा, अजिबात कुठेही स्किप करू नका। यापूर्वी मी खूप सारी चिकनच्या रेसिपी ऑलरेडी अपलोड केल्या आहे, त्या सगळ्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही जाऊन नक्की तिथे बघा। तर मस्त अशी चवीला एकदम टेस्टी मस्त असा कट रस्सा आणि एकदम अशी तरीबाज सातारा स्पेशल चिकन करी बनवायला सुरुवात करूया। पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। मस्त अशी तरीवालं चिकन करी बनवायला आपण सुरुवात करूया। चिकन करी बनवण्यासाठीचं साहित्य पाहूया। तर इथं मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे। याला 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं। यातील संपूर्ण पाणी निथळून घेतलं आहे आणि एका बाउलमध्ये काढून घेतलं। 2 इथं मध्यम आकाराचे कांदे आहे, त्याचे मी उभे पातळ काप करून घेतले। एक मध्यम आकारामध्ये टोमॅटो, इथं काही खोबऱ्याचे काप आहे, 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या, अर्धा इंच इतकं आलं आणि एक बारीक कापलेला कांदा आहे। सुक्या मसाल्यामध्ये लागणार आहे 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, 1 चमचा चिकन करी मसाला, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरे, इथे 4 लवंग आहे, 2 तमालपत्र लागेल आणि चवीनुसार मीठ लागणार आहे। आता सगळ्यात अगोदर इथं या चिकनवर मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार आणि थोडीशी हळद। आता छान हे हाताने मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून काय होईल, या चिकनच्या एक पीसला व्यवस्थित हळद आणि मीठ लागेल आणि चिकन खाताना छान असं टेस्टी लागेल। बघा, मी व्यवस्थित एकजीव करून घेतले हे मिश्रण। एक पीसेसला व्यवस्थित असं मीठ आणि हळद लागली पाहिजे। आता इथे मी झाकण ठेवते, 10 मिनिटासाठीच मॅरिनेट करून घ्यायचं आहे। आता इथे गॅसवर मी पातेलं गरम करण्यासाठी ठेवलं आहे। यामध्ये 1 चमचा तेल घालून घ्यायचं। तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये एक कांदा घालायचा बारीक कापलेला। तर यामध्ये मी एकच कांदा घालत आहे, कारण आपल्याला वाटण्यासाठी सुद्धा कांदा लागेल। आता या कांद्याला हलकाशा सोनेरी रंगावर परतून घेऊया। आता इथे कांदा सोनेरी रंगावर परतून घेतला तर यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचं। टोमॅटो घालणं ऑप्शनल आहे, नाही घातलं काही हरकत नाही, पण मला आवडते म्हणून मी यामध्ये टोमॅटो घातला। हलकंसं फक्त याला मऊ शिजून घेऊया। इथे मी टोमॅटो हलकासा मऊ शिजून घेतला आणि त्याचबरोबर इथं 10 मिनिटे छान चिकनसुद्धा मुरलं आहे। आता हे यामध्ये घालून घ्यायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। छान तेलामध्ये परतून घ्यायचं। 10 मिनिटे मॅरिनेट केल्याने छान हे चिकनचे पीसेस ज्युसी होतात, चव छान लागते त्याला, म्हणून असं 10 मिनिटे मुरवण्यासाठी ठेवून द्यायचे आणि नंतर मग चिकन करायला घ्यायचं। आता तुम्ही बघू शकता चिकन व्यवस्थित एकजीव करून घेतलं आहे। आता यावर ठेवायचं झाकण आणि पाणी घालायची अजिबात गडबड करायची नाही, यालाच पाणी सुटते। तर इथं 5 मिनिटे याची एक वाफ काढून घ्यायची आहे। आता आपण झाकण उघडून बघूया। इथे आपले जवळपास 5 ते 6 मिनिटं झाले आणि बघा मस्त अशी एक वाफ निघली आहे आणि याला जे पाणी सुटलं ते व्यवस्थित आटलं आहे। तुम्ही बघू शकता खाली याला मस्त असं पाणी सुटलं होतं आणि अजिबात कुठेच करपलं नाही चिकन। जे मॅरिनेट आपण केलं होतं त्या मॅरिनेटचंच पाणी सुटते। आता यामध्ये पाणी घालून घ्यायचं। आता यामध्ये मी 1.5 ग्लास पाणी घालून घेतलं। नंतर छान हे मिसळून घ्यायचं। गॅस मंद आचेवरच ठेवून आपल्याला हे चिकन व्यवस्थित 12-13 मिनिटं शिजून घ्यायचं आहे। आता इथे गॅसवर मी तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे। इथं चिकन शिजते तोवर मसाला भाजून घ्यायचा। तर यामध्ये कांदा घालून घेते आणि या कांद्यावर थोडंसं तेल घालून घ्यायचं। आता हा कांदा सोनेरी रंगावर चांगला असा भाजून घ्यायचा। आता इथे कांद्याला हलकासा सोनेरी रंग आला आहे। यामध्ये
लसूण आणि आलंसुद्धा भाजून घ्यायचं. हे फक्त 2 मिनिटासाठीच चांगलं या कांद्यामध्ये परतून घेऊया. बघा इथे मी लसूण आणि आलं छान 2 मिनिटासाठी परतून घेतलं आहे. आणि कांदासुद्धा बघू शकता छान असा गोल्डन रंगावर आला आहे. एका प्लेटमध्ये लगेच काढून घेऊया. आता याच तव्यावरती खोबऱ्याचे कापसुद्धा भाजून घ्यायचे. फक्त 2 मिनिटासाठीच याला हलकेसे फ्राय करून घेऊया. बघा इथं खोबरे छान भाजलं गेलं. तर गॅस करूया बंद. खोबऱ्याचे काप काढून घ्यायचे. तर यामध्ये मी जिरं घालून घेतलं आणि हे मिश्रण थंड झालं की मिक्सरमध्ये याचं वाटण करून घ्यायचं आहे. आता इथं 12 ते 13 मिनटं झाले. झाकण उघडून बघूया आणि तुम्ही बघू शकता यातील अर्ध पाणी असं आटलं आहे. छान असं चिकन व्यवस्थित असं शिजलं आहे. आता गॅस करूया बंद आणि आता ही चिकन मी एका बाउलमध्ये काढून घेते. आता इथे याच पातेल्यामध्ये तर इथे मी 2 चमचे तेल घालून घेते. तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये लवंग घालून घेऊया. आणि इथं माझ्याकडे 2 तमालपत्र आहे, हे सुद्धा मी घालून घेते. अर्ध्या मिनटासाठी फक्त यामध्ये हलकीशी फ्राय करून घ्यायची आहे. बघा इथं अर्धा मिनिट असं तमालपत्र आणि लवंग हलकीशी फ्राय करून घेतली. आणि त्याचसोबत इथे मिक्सरमध्ये छान वाटणसुद्धा करून घेतलं. आता हे वाटण यामध्ये घालून घ्यायचं आणि तेलामध्ये छान 3 ते 4 मिनटासाठी परतून घ्यायचं आहे. आता इथे तेलामध्ये छान हे वाटण मी परतून घेतलं 3-4 मिनटासाठी. आता यामध्ये लाल तिखट, हळद आणि चिकन करी मसाला आहे हा घालून घेते. आणखी यामध्ये चवीनुसार थोडं मीठ घालते. मीठ बेतानेच घाला. चिकन जेव्हा मॅरिनेट केलं त्यामध्ये मीठ घातलं आहे म्हणून मीठ थोडं बेतानेच घालते. 2-3 मिनटासाठी मस्त असे तेल सुटेपर्यंत चांगले सुके मसाले या वाटणामध्ये परतून घ्यायचे. आणि आता तुम्ही इथे बघू शकता मस्त या मसाल्याला तेल सुटलं आहे बघा. आता यामध्ये मी थोडं चिकनचं पाणी घालून घेते. एकदा मिसळून घ्यायचं हे आणि 2 मिनटासाठी छान यामध्ये हा मसाला शिजून घ्यायचा. इथं मी 2 मिनटे हा मसाला छान खडखडून असा शिजून घेतला आहे. तर तुम्ही साताऱ्याचं चिकन खाल्लंच असेल. छान असं तरीवालं असते आणि एकदम असं झणझणीत असते. तर ते चिकन आपण घरी बनवत आहे. आता यामध्ये चिकन घालून घ्यायचं. आता इथं हा बाउल धुवून मी पाणी घालते. फक्त यामध्ये मी अर्धाच ग्लास पाणी घातलं आहे. चिकनला भरपूर पाणी होतं तेच यामध्ये घातलं आहे. तुम्ही बघू शकता मस्त असा तवंग आला आहे. आता यावर झाकण ठेवायचं आणि फक्त 5 ते 6 मिनटं मंद आचेवर हलकंसं शिजून घेऊया. आता झाकण उघडून बघूया. 5-6 मिनटं झाले. मस्त असा सुगंध घरभर दरवळला आहे आणि तुम्ही बघू शकता क्या बात आहे. बघा तरीसुद्धा आली आहे आणि सातारा स्पेशल चिकन इथं आपलं बनवून तयार आहे गरमागरम. बघा मस्त असा कट रस्सा झाला आहे. साताऱ्याचं चिकन तुम्ही कधीतरी खाल्लंच असेल. असा मस्त भरपूर प्रमाणात असा तरीवाला रस्सा असतो. बघा मस्त असा कट रस्सा झाला आहे. तुम्ही बघू शकता तवंगाही भारी आला आहे आणि सुगंध तर अफलातून येत आहे. तर या स्टेजला गॅस करूया बंद. तर बघा सातारा स्पेशल झणझणीत, चमचमीत आणि अगदी स्वादिष्ट लागणारं टेस्टी चिकन बनवून इथं तयार आहे. तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि रेसिपी कशी झाली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा. ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी तुम्हीसुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.